क्या बात, कितनी सुंदर गाने आ रही है, बहुत सुंदर, बहुत अद्भुत। जगले दल समय ग्रहे अहमेव वातमेव प्रजमानानि विश्वा परो दिवा पर एना पृथिव्यैका पतिना संबभूवे नमस्ते नमः या देवी सर्वसिदा नमस्ते 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु शान्तिरूपेण संस्थिता नमस्ते 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थिता नमस्ते नमो नमः या देवी सर्वभूतेषु कान्तिरूपेण संस्थिता नमस्ते 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 नमो नमः येषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्ते 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 नमो नमः नमस्ते 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु दयारूपेण संस्थिता नमस्ते 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 नमो नमः नमस्ते 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु धात्रीरूपेण संस्थिता नमस्ते 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 नमो नमः इंद्रियाणां अधिष्ठाने कालं चाक्षुषा। लेकिन आक्रांताओं ने इतने आक्रमण किए कि कई बार नारी कई चीजों को दक्खन में भेजना पड़ा। उसका कारण था हमारे माननीय आदरणीय छत्रपति शिवाजी महाराज आड़ बनकर उन ग्रंथों की, उन देवों की, उन मंदिरों की रक्षा कर रहे थे। उत्तर भारत के मंदिरों को तोड़ा गया, कई बचे कई नहीं बचे, पर दक्खन के मंदिरों को कोई हाथ नहीं लगा पाया। एक बार तो उनका जयकारा बनता है, बोले छत्रपति शिवाजी महाराज की। एक ग्रंथ की रचना हुई है। इस ग्रंथ की रचना केवल एक भाषा में नहीं, 3 भाषाओं में है, अंग्रेजी, मराठी और हिंदी। अंग्रेजी में रचना है।
चेहरे पे मुस्कुराहट बनी रहे। इष्णं इखान बुम्म इखान सर्वलोकम इखान स्वाहा। ओम श्रीश्चते लक्ष्मीश पत्न्या वभूरात्रे पार्श्वे नक्षत्राणि रूपमश्विनो व्यात्तम। इष्णं इखान बुम्म इखान सर्वलोकम इखान स्वाहा स्वाहा। ओम श्रीं धम नमः स्वाहा। ओम श्रीं धम नमः स्वाहा। ओम श्रीं नम नमः स्वाहा। ओम श्रीं पम नमः स्वाहा। ओम श्रीं फम नमः स्वाहा। ओम श्रीं तत्रोम नमः स्वाहा। ओम श्रीं श्रीं नमः स्वाहा। ओम श्रीं श्रौं नमः स्वाहा। ओम श्रीं दाम नमः स्वाहा। ओम श्रीं क्लीं नमः स्वाहा। ओम श्रीं क्लीं नमः स्वाहा। ओम श्रीं श्रूं नमः स्वाहा। इष्णं इखान ओम इखान सर्वलोकम इखान स्वाहा। बुक लॉन्च देखील आहे आणि 10 अतुलनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा देखील तुम्ही सत्कार करताय। आज आंतरयोग महाचंडी होम जो आयोजन केलेला आहे तो एक सामान्य यज्ञ किंवा फक्त पूजा अभिषेक नसून याच्यामध्ये 2 महान उद्देश आहेत। एक म्हणजे आपण सर्व धनसंपत्ती, रोगनिवारण शक्ती किंवा बुद्धी किंवा शक्ती हे सगळं प्राप्त करायला बघतो, एकत्रित कुठे मिळत नाही। त्यासाठी एकमेव ग्रंथ दुर्गा सप्तशती असा सांगितला जातो। तो जो आहे चंडी पाठ त्याच्यामध्ये अनेक लोकांना एकतर ब्राह्मणांकडनं करून घ्यायला लागतो, लाखो रुपये खर्च होतो, संस्कृत लोकांना येत नसतं, इझिली त्यांना बोलता येत नाही, त्याच्यानंतर संस्कृत उच्चारण लोकांकडे नसतं। आणि भारताला जर का विश्वगुरू बनायचं असेल तर आपल्या भारतालासुद्धा समृद्ध बनायला लागेल, शक्तिशाली पॉलिटिक्समध्ये पण असायला पाहिजे, इकॉनॉमिक्समध्ये पण व्हायला पाहिजे, अध्यात्मामध्ये असेल तेव्हाच आपण विश्वगुरू होऊ शकतो। तर या देशात आज फक्त पॉलिटिशियन असू दे अथवा मोठे बिझनेसमॅन तेच हे साधना खरी खरी करू शकत आहेत, त्यांना फलश्रुती मिळतात। सामान्य माणसांनी काय करावं यासाठी आम्ही दुर्गा सप्तशती, आंतरयोग दुर्गा सप्तशती तंत्रोक्त बीज मंत्रात्मक साधना हे ग्रंथ आज मी जनासाठी लोकांसाठी लोकार्पण करत आहोत। याच्यामध्ये आम्ही तीच साधना 700 श्लोकाची बीज मंत्रात्मक अशी केलेली, ज्यातून तुम्ही 20 मिनिटात संस्कृत न येणाऱ्या माणसासुद्धा सामान्यतः माणूस करू शकून तीच फलश्रुती त्याला मिळू शकते असं आम्ही केलेलं आहे, ज्याच्याने भारत डेफिनेटली विश्वगुरू होईल। बाकी सर्व गुरूंना हे बऱ्याच जणांना दाखवलेलं आहे। त्यांचं म्हणणं एकच होतं की ऐसी विद्या हमने और कहीं नहीं देखी है। ह्या कार्यक्रमाला आपले साधक एक बरेच सेलिब्रिटीज येत आहेत, बरेच क्षेत्रातले जोडले जात आहेत। त्यात सर्वात नाव उल्लेखने घेणं इच्छितो हे कार्यक्रम स्पॉन्सर करण्यामध्ये, त्याचा पाठिंबा देण्यासाठी नितीनजी गडकरी आपले केंद्रीय मंत्री जे आहेत त्यांनी, त्यांचा परिवारसुद्धा हे सगळे साधना करतात। तर त्याच्यामुळे त्यांना आणि ही घटना याच्या व्यतिरिक्त हे 2000 वर्षापूर्वी अगस्त्य मुनींनीच आणि विश्वामित्र ऋषींनी त्यांच्या नाडी ज्योतिषमध्ये, दक्षिणेची आपण नाडी ज्योतिष म्हणतो, त्याच्यामध्ये याचा उल्लेख आहे की याद्वारे ते रिलीज होईल। आम्ही हे मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये, हिंदीमध्ये सर्व भाषांमध्ये याचं लॉन्च केलेलं आहे। आणि दुसरी गोष्ट आहे की आज समाजात पुरुषप्रधान समाज दिसतो प्रत्येक क्षेत्रामध्ये, बघा पॉलिटिक्स असू दे अथवा बिझनेस असू दे अथवा तुमची मीडिया असू दे किंवा अध्यात्मात। तर हा जोपर्यंत भारत विश्वगुरू बनायचं तर त्याला आपल्याला अर्धनारीश्वर स्वरूप म्हणजे इक्वल रिप्रेझेंट आपण त्याला म्हणतो, समान असायला पाहिजे प्रमाण, ते होण्यासाठी आज आपल्याकडे सांगितलं जातं काय, जर का कोणी भस्म लावलं किंवा असं काय लावले आशीबाई असते तरच ती म्हणे आध्यात्मिक, असं थोडीच आहे। एकमेव गुरु मी असेन जो सांगतो आज भारतात की पावडर लिपस्टिक लावणारी स्त्रीसुद्धा मोक्ष प्राप्त करू शकते। आणि जर असं नसेल तर लक्ष्मीचा वगैरे फोटो तुम्ही काढून टाका। तर आपलं शास्त्र सांगतं की सरस्वती स्वरूपाले असतात ते अध्यात्मामध्ये, ते भस्मवाले किंवा अशा असतात किंवा ज्ञानी, पण ज्या बिझनेसमध्ये खूप वर गेलेले आहेत त्यासुद्धा लक्ष्मी स्वरूप आहेत, ज्या स्पोर्ट्समध्ये, आर्ट्स याच्यात, आर्मीमध्ये, पोलीसमध्ये असतात त्यासुद्धा महाकाली देवी आहेत। हे स्वरूप जेव्हा आपण नीट करू त्या दिवशीच भारत
हा अर्धनारी स्वरूप हे इक्वल रिप्रेझेंटेशन होईल तेव्हाच आपण विश्वगुरूसुद्धा होऊ शकू. त्याच्यानंतर या दुर्गा सप्तशतीचं वैशिष्ट्य आहे की महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती म्हणजे सत्व, रजतम हे 3 गुण, हे 3 गुण मिळूनच हे 4 वर्ण बनतात, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र. तर हे 4ही वर्णाचा आपल्या देशात जातीवादचा विषय तो ह्या साधना जेव्हा नीट केली जाईल तेव्हाचा मिटला जाईल, असा त्याच्या एकता येण्यासाठी ह्याचे अनेक त्याचे उपयोग आहेत आपल्या शास्त्रात. तर त्वरित फलश्रुती जर हवी असेल तर सर्वांना आम्ही बरं हे कट करून सांगायला ह्या दुर्गा सप्तशतीमध्येच असं सांगितलं गेलं आहे की 2% सुद्धा जनता ज्या प्रदेशातली ही साधना करतात त्या प्रदेशात तुमचं करोनासारखा जरी महामारी आली किंवा अन्य काही त्रास आले, रोगराई आली का अजून गरिबी आली का काही, हे नष्ट करायला हे एवढं इनफ असतं. तर 2% भारताचा जर का धरलं तर साधारण 3 कोटीच्या आसपास लोकांना आपल्याला ही साधना पोचवायची आहे. तर या आजचा हा एकमेव कार्यक्रम नसून आज हा कार्यक्रमाची सुरुवात आहे. या कार्यक्रमाच्या द्वारा आपल्याला पूर्ण भारतभर याचं आयोजन करायचं आहे. म्हणून आम्ही सारे मंदिरचे ट्रस्ट, त्याच्यानंतर शाळांचे सगळे मग उद्योजक, सेलिब्रिटीज या सगळ्यांना हे विश्वकल्याण कार्यासाठी, पॉलिटिशियन्स यांना, राजनेत्यांना आपण एकत्र करून या सगळ्या साधना अनाऊन्स करतो आहे, लॉन्च करतो आहे. आणि असं आम्हाला पूर्ण एक 3 कोटींनी एकत्र साधना ही आपण टी व्हीच्या माध्यमातून, इंटरनेटच्या माध्यमातून कशात नाही पण एकत्र आपण केलं पाहिजे. आमचा आत्मविश्वास आहे की हे सर्व केल्याने भारत विश्वगुरू होईल. आणि माझं आव्हान आहे सर्व भारतीयांना, सर्व सेलिब्रिटीजना, सर्व राजनेत्यांना की आपण हे सर्व एकत्र या कार्यात जोडले जावं, हे आमचं आव्हान आहे. आज आणि उद्या ह्या आयोजनात महाकालीची साधना, महासरस्वतीची आणि महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वतीची साधना आहे, ज्याच्यामध्ये आम्ही शाळेतल्या लोकांना, मुलांना आमंत्रित केलेलं आहे. त्यांना तिसरा नेत्र त्यांचा जागृत करून त्यांना स्पोर्ट्स, आर्ट्स आणि ॲकॅडमिक्समध्ये त्यांचा एक्सलन्स होतो हे प्रात्यक्षिक दाखवलं जाईल. शिवसाधना आहे उद्या, ज्याच्यामध्ये मोठे मोठे रोग, असाध्य रोगसुद्धा हिलिंग कसे होतील हे प्रत्यक्ष विज्ञानयुक्त दाखवलं जाईल. त्याच्यानंतर श्रीविद्या दीक्षा असेल, ज्याच्याने तुम्हाला धनसंपदा, ह्याच्यात आपली मनोवृत्ती कशी बदलते हे उद्या प्रत्यक्षात तुम्ही यावं असं मी आमंत्रण म्हणून सर्वांना करत आहे. तुम्ही येऊन जरूर बघा. आणि आजच महाकालीची उपासना संध्याकाळी आहे. त्या महाकालीमध्ये आपले सर्व जे वाईट नजर किंवा काळी विद्या किंवा असं ज्या असतात ह्या सगळ्या एका झटक्यात कशा जातात, त्याचं निवारण कसा होतो आणि त्याचबरोबर सत्ता कशी प्राप्त केली जाते. सत्ता नेहमी फक्त केंद्रातली किंवा तिकडची नसते, आपल्या घरातसुद्धा आपला आवाज चालावा, इथपासून एक हाऊसवाईफलासुद्धा त्याला सत्ताच म्हणतात. महाकालीची शक्ती पाहिजे, समाजात काही स्थान, असे आयोजन आमचं आज आणि उद्या आहे. तर जरूर सर्वांनी यावं असं मी सर्व लोकांना आमंत्रित इथे करत आहे.